हॅलो, नमस्कार सर. हा, नमस्कार. हा सर, साई पार्कमधून बोलते. 1 BHK 2 BHK साठी अप्लाय केलं होतं का? हा मॅडम, केला होता ना. ओके. म्हणजे तुम्हाला 1 BHK साठी केलं होतं का 2 BHK साठी? अहो मॅडम, 2 BHK दिलं तर लयच बरं होईल बघा, सोन्याहून पिवळं होईल. हो का? तर सर, आपल्या साई पार्कमध्ये तुमचा कॉल आला होता. हा, मी आलता कॉल ना केलेला मॅडम. आहे. हां, हो, केलता केलता. आपली जागा, आपले गुंठे जे आहेत ते रोड टच पडलेले आहेत आणि सगळी सुविधा आहे. पाणी आहे, हा, लाईट लाईट मोफत आहे तुम्हाला. सगळ्या गोष्टी तुम्हाला मोफत आहेत. हा बाबा, सगळंच मोफत म्हणलं तर लयच भारी होईल ना मॅडम. हां, तर तुम्ही अप्लाय केलं होता, म्हणजे कधी येताय पाहायला सर? तुम्ही म्हणता तेव्हा येतो ना मॅडम बघायला. म्हणजे तुम्हाला वेळ कधी आहे? कुठून बोलताय तुम्ही? अहो मॅडम, मला वेळच वेळ आहे, फक्त तुम्ही टायमिंग सांगा कधी यायचंय बघायला काय. हां, पण तुम्ही बोलताय कुठून? मी बीड जिल्ह्यातून बोलतोय मॅडम. ओके. तुम्ही आमची कुठे ॲड वगैरे पाहिली होती का? ऍड वगैरे नव्हती पाहिली मॅडम, मी अशीच पेपरमध्ये खाली नसतं येत कोपऱ्यामध्ये. हां, 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 हां. हा, तिथं बघूनच मी फोन केलता. हं, हं, हं. ओके, हम्म. तर तुम्ही ऑफिसला येऊ शकताय ना? येतो ना मॅडम, तुम्ही म्हणता तेव्हा येतो मी ऑफिसला. का दुसरीकडे कुठे भेटायचं असलं तिथं येतो, तसं काहीच प्रॉब्लेम नाही आपल्याला. नाही, 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 नाही. दुसरीकडे नाहीये कुठे भेटायचं. तुम्ही हा, ऑफिसला आले तर भारीच आहे. तुम्हाला जागा पण पूर्ण दाखवली जाईल. 24 तासच पाणी आहे आपल्याकडे. कंटिन्यू 24 तासासाठी लाईट पण आहे आपल्याला आणि थोडक्यात म्हणजे रोड टच आहे, म्हणजे हवेलाच आपली जागा आहे. हो ना. तर मॅडम, काय करा, जेवढं होईल तेवढं मला 2 BHK द्या, म्हणजे जरा मला एक बिझनेस करायचा आहे हो. कसला बिझनेस करायचा आहे सर? लय प्रोफेशनल बिझनेस आहे मॅडम आपला. हा, पण कोणता बिझनेस करायचा आहे? अहो मस्त, मी जाळी मारून एक बिझनेस करणार आहे मॅडम. जाळी मारून? हा, मस्त. तुम्ही आता मला 2 BHK दिला का, हां, हां, हां. मग तिथं मस्त अशी जाळी मारणार मी, आणि मग एक असा प्रोफेशनल बिझनेस करायचा आहे आपल्याला. हो, पण बिझनेस कोणता करायचा आहे तुम्हाला? ते आपल्याकडं मॅडम, आपल्याकडे डुकरं सांभाळेल आपण, ते तुमचा फ्लॅट घेऊन आपण मस्त त्याच्यामध्ये डुकरं सांभाळणार मॅडम. सॉरी? मॅडम, तुम्हाला ऐकू कमी येते का? नाही, ऐकायला येते ना, पण तुम्ही बिझनेस कोणता करणार आहे? अहो मग म्हणलं ना मॅडम तुम्हाला, अहो डुकरं सांभाळणार आहे मॅडम मी, जाळी मारून. डुकराचा बिझनेस? हा, आपल्याकडे सध्याला आहेत ना मॅडम, आपल्याकडे जवळपास तुम्हाला खोटं नाही बोलत 200 डुकरं आहेत आपल्याकडे. तुम्ही जर दिलं तर आपले 300 करण्याची अपेक्षा आहे बघा. अहो सर, आपला एरिया एकदम प्रोफेशनल आहे. इथं मोठे मोठे बिल्डिंग आहेत आणि तुम्ही इथे डुकरं कुठं आणणार? आणि काय प्रोफेशनल लोकाला काय डुकरं काय टोचतेत काय? नाही, 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 नाही. माझ्या बिल्डिंग इथं आहेत ना, ते हा, 30, 35, 15, 20 वरच्या मजल्यावरचे आहेत इथे बिल्डिंग. आणि हा. एरिया माझा एकदम हाय लेवलचा आहे. इथं एकदम प्रोफेशनल लोक आहेत आणि अहो ह्या मॅडम, एरियामध्ये मी तुम्हाला 2 BHK देऊ शकते. पण तुम्ही 2 BHK मध्ये तुम्ही कसं, म्हणजे कसं ते डुकरं पाळणार आहे? अहो मॅडम, आपले डुकरं बी हाय लेवलचे प्रोफेशनल डुकरं आहेत, तो असे काय ते आरडत नाहीत, काय नाही. खायला दिलं की गपगुमानं बसतात बघा. ओके, त्यांचं खाद्य काय असते सर? खाद्य ते असंच खातात ना, माणसासारखं खातात मॅडम. पडलेलं आपलं जे उरलेलं असते का खाद्यपान, ते खातात मॅडम ते. तुम्हाला वास नाही येत का त्याचा? अहो त्यांचा वास कशाला घेत बसायचा आपण? मग तुम्ही ते डुकरं पाळता म्हटलं, त्याच्या शेजारी खायला पाणी द्यायला तर जात असाल ना? अहो मॅडम, सगळं प्रोफेशनल केलेलं आहे आपण. एकदा असा पाईप लावला, हां. ऑटोमॅटिक त्यांना पाणी पिणी जातंय. फक्त चारा टाकण्यासाठी जवळ जावं लागतं भाऊ मॅडम, त्यांना खायला खाऊ घालण्यासाठी. नको, पण हम्म. सर आम्ही अशा लोकांना नाहीये गुंठे देत. अहो मॅडम, लय प्रोफेशनल बिझनेस आहे आपला. तुम्हाला सांगतो, वरच्या काठीचं उत्पन्न नाही आपलं हो. 2 करोड रुपयाचं. आणि तुम्ही नाही, काय हो नाही. नाव ठेवायला लागलात ना ह्या बिझनेसला? नाही, नाही. मी मिलिटरी एरियामध्ये राहते सर आणि मोठे मोठे इथे बिल्डिंग आहेत. एकदम हा. मी प्रोफेशनल एरियामध्ये राहते आणि माझ्या शेजारी सगळे पोलीस लोक, आर्मीतली वगैरे सगळे असे मोठे मोठे लोक आहेत. आणि तुम्ही इथं कुठे डुकराचा बिझनेस करणार सर? सॉरी, मी नाही काहीच काहीच नाही करू शकत मॅडम. नाही सर. ऐका ना मॅडम, त्याचा प्रॉब्लेम काहीच नाही, लोकाला त्रास काहीच नाही. एकदम असं शांत वातावरण असते बघा त्याचं. नाही, तुम्ही काय करा, हा, तुम्हाला जर 2 BHK घ्यायचा असेल तर हा, तुम्ही या ऑफिसला व्हिजिट करा माझ्या. हा. भेटा, तुम्ही जागा वगैरे सगळं व्यवस्थित बघा, तुम्ही घ्या बर. आणि आणि तुमचा बिझनेस तुम्ही तिथे करू नका. दुसऱ्या समोरच्या माणसाला जास्त पैशामध्ये विकून टाका. ते पुढले पुढे बघू. पण मॅडम, तुमचा आवाज लय छान आहे मॅडम. तुमचं लग्न झालेलं आहे का हो? सॉरी.
सॉरी काय ह्याला मॅडम तुम्हाला ऐकू कमी येते का? मी विचारलं काय मॅडम तुम्हाला? मॅडम तुमचं नाही लग्न मला झालंय का? ऐकायला येते. लग्न झालेलं आहे माझं. अरे देवा, माझं नव्हतं झालं हो, म्हणून विचारत होतो मी. म्हणजे एकदा पण नाही झालं. एकदा पण म्हणजे काय 10-20 लग्न करता काय मॅडम? का तुमचं 10-20 झाले काय? माझा आता हा आहे तो 5वा नवरा आहे. अगं माय 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 मॅडम, मग तुम्ही लई चालू दिसायला लागलात मॅडम. नाही चालू नाहीये. हा. माझं म्हणजे लग्न झालेलं. हा. म्हणजे माझं पहिल्यांदा लव्ह मॅरेज झालं. हा. नंतर मी एका मुलासोबत पळून गेले. अरे आणि देवा. नंतर एका नवऱ्याला मुलगा पाहिजे होता म्हणून त्याने मला सोडून दिलं. नंतर हम्म. असंच म्हणजे तुमच्यासारख्या लोकांची कॉल यायचे त्यावेळेस त्याला एक पटवलं. त्यानं पण सोडून दिलं आणि आता माझा आहे तो 5वा नवरा आहे. बरं ते अरे जाऊ द्या. तुम्ही लई तुम्ही जणाला पण घोडे लावलेत म्हणा मॅडम मग. नाही नाही तसं नाहीये. म्हणजे हा. काय नॅचरली आहे ना ते, असं काही नाही एवढं म्हणजे. नॅचरली मग का 10-12 वेळेस 5-6 वेळेस काय नॅचरली असते काय? हा? काय मॅडम तुम्ही काय वरून दाता काढायला लागलात पुन्हा? नाही ते नॅचरली सर. तुम्ही माझ्या ऑफिसला व्हिजिट कधी करू शकता? विजिट काय मॅडम, तुम्ही म्हणता तेव्हा विजिट करतो. मला काय काम नसते बघा. आपला बिझनेस एकदम प्रोफेशनल बिझनेस आहे. हो. मस्त लावून दिले आता सेटअप सगळ्या पोरांना. हा. ओके फायनली सर तुम्हाला मी अपॉइंटमेंट देऊ शकते. माझ्या ऑफिसला तुम्ही व्हिजिट करा. व्हिजिट हा. केल्यानंतर ना तुम्ही जे 2 BHK जे तुम्हाला जागा भेटतील ते तुम्ही हा. आता घ्या आणि समोरच्याला ना जास्त पैशामध्ये विकून टाका किंवा कमी पैशामध्ये विकून टाका. बरं मॅडम, माझं म्हणणं काय ऐका ना. बिझनेस नाही करता येणार. बरं जाऊ द्या, नाही करू द्या. ऐका की हं. आता मी समजा तुमच्याकडून घेतलं 10-12 लाखाला समजा तुमचा 2 BHK काय, हां, हां. आणि पुन्हा उद्या त्याचे 5-6 लाखात आली, मी काय काय फाशी घेऊ का पुन्हा? त्यामध्ये आम्ही काहीच इन्व्हॉल्व होऊ शकत नाही सर. ते तुमचा प्रश्न. हो, तुमचा प्रश्न. असंच गोड गोड बोलून लावा आम्हाला घोडा तुम्ही. नाही नाही म्हणजे तसं काही नाहीये सर. म्हणजे तुमचं फायनल आहे ना 2 BHK घेण्याचं? अहो घ्यायचं आहे मॅडम, म्हणलं ना तुम्हाला. मला लय मोठा बिझनेस करायचा आहे मॅडम तिथं. मग तुम्हाला मी अपॉइंटमेंट कितीची देऊ सर? तुम्ही कधी माझ्या ऑफिसला व्हिजिट करता? आता तुम्हीच सांगा मॅडम, कधी येऊ मी? नाही म्हणजे पण मी सांगितल्या प्रकारे तुम्हाला करावे लागेल. तुम्हाला इथे डुकराचा बिझनेस मी करून नाहीये देणार कारण की मी प्रोफेशनल एरियामध्ये आहे. अहो मॅडम, हा बिझनेसच ते होय, त्याशिवाय कसं बरं मॅडम? त्याच्यावर माझं पोट पाणी. नाही. तुम्ही नाही ऑफिसला आले तरी चालेल सर. ओके, तुमचा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. अहो मॅडम बघा, काय होत असलं कमी जास्त पैशामध्ये तर आहे का? असं नसतं मॅडम. नाही नाही पैशामध्ये तर काही होऊ शकत नाही. मी तुम्हाला सांगितलं तोच पर्याय आहे. आणि त्यानंतर ना तर म्हणजे असे बिझनेसवाल्या लोकांना तर देत नाही मी. म्हणजे भेटे मोठे मोठे बिल्डिंग वगैरे बांधणाऱ्या लोकांनाच देते मी, नाही का, अशा लोकांना. आणि तुमचा तर एकदम गलिच्छ म्हणजे खालच्या पातळीचा बिझनेस आहे त्यामुळे नाही. गलिच्छ म्हणू नका मॅडम. डुकर काय बिझनेस साधा नसतो डुकराचा. मी ते याला पाहिलं तरी मला भीती वाटते त्याची, त्यामुळं नको सर. तुमचा वेळ दिल्याबद्दल थँक्यू. ओके चालतंय मॅडम, लय चाबरा दिसायला मॅडम तुम्ही. हा.